9 वर्षात सर्व शाळांमधील पटसंख्येची एकाच वेळी होणार पडताळणी. महसूल शिक्षण विभागाचे असणार अधिकारी, बोगस पटसंख्येचा होणार पर्दाफाश. पवित्र पोर्टल सुरू, मात्र रिक्त जागांचा तिढा कायम. जिल्ह्यातील शिक्षक वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणीच्या प्रतीक्षेत. आता सहलीसाठी एसटी बस घेऊन जा, नाहीतर होणार कडक कारवाई. आता सविस्तर बातम्या. 9 वर्षात राज्यातील सर्व शाळांमधील पटसंख्येची एकाच वेळी होणार पडताळणी. महसूल शिक्षण विभागाचे असणार अधिकारी आणि बोगस पटसंख्येचा होणार पर्दाफाश. शिक्षक भरती प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या पवित्र पोर्टलवर शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या उमेदवारासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला शिक्षक भरतीसाठी प्रत्यक्षात किती जागा उपलब्ध आहेत याबाबत शिक्षण विभागाकडूनच अस्पष्टता नसल्याने पात्र उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरलेले आहे. शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून हजारो उमेदवारांनी बीएडचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर TET, CTET व पुढे टेट परीक्षा देत पवित्र पोर्टलद्वारे भरतीची प्रतिक्रिया केली जात आहे. 2022 टेट परीक्षेनंतर सर्वात मोठी शिक्षक भरती झाली. त्यानंतर मे 2025 तिसरी टेट परीक्षा पार पडली. त्यानंतर आता नोंदणी, स्वप्रमाणपत्र आणि गुणवत्तेनुसार नियुक्ती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिक्षकांना चट्टोपाध्याय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार त्रिस्तरीय वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे. चट्टोपाध्याय आयोगाच्या शिफारशीनुसार 12 वर्षाच्या सलग सेवेनंतर वरिष्ठ श्रेणी आणि 24 वर्षाच्या सलग सेवेनंतर निवड वेतन श्रेणी लागू करण्यात येते. परंतु जिल्ह्यातील 1992 पासून नियुक्त शिक्षकांना आणि त्याच्यापूर्वी काही शिक्षकांना 30-35 वर्षे सेवा देऊन सुद्धा अद्याप निवड श्रेणी लागू झालेली नाही. 3 मार्च रोजी नागपूर जिल्हा परिषदेने एक पत्र काढून जिल्ह्यातील शिक्षकांना निवड श्रेणी लागू करण्यासाठी शिक्षकाची माहिती सादर करण्याचे आदेश सर्व गट शिक्षकांना देण्यात आले होते. सर्व पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेला माहिती प्राप्त झाली, मात्र निवड श्रेणीची पुढील कार्यवाही झाली नाही. शालेय सहलीदरम्यान होणारे अपघात आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता राज्याच्या सहाय्यक परिवहन आयुक्तांनी आता कडक नियमावली केली आहे. आता यापुढे शालेय सहलीसाठी केवळ ST म्हणजेच लाल परी बसचाच वापर करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. स्कूल बस किंवा खाजगी वाहनांचा वापर केल्यास संबंधित शाळेवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. असे असले तरी अनेक लाल परी ह्या नादुरुस्त आणि बैठक व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे, मुलांना अधिक सोयीचे नसल्यामुळे शाळासुद्धा काही खाजगी बसेसचा वापर करताना दिसून येतात आणि न कळतच त्याकडे वळले जातात. ज्या शाळा खाजगी ट्रॅव्हल्स किंवा अनधिकृत वाहनांनी सहली नेतील त्यांच्यावर प्रादेशिक परिवहन विभाग व शिक्षण विभागामार्फत कारवाईसह मान्यता रद्द करण्यापर्यंत कारवाई होऊ शकते. सहलीला जाताना पालकाची लेखी संमती असणे आवश्यक आहे. सोबत प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांमागे शिक्षक प्रथमोपचार असणे आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. आता इथंच थांबूया. ऐकत रहा प्रत्येक रविवारी गुरु न्यूज.